डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून समस्त भारतीयांना सन्मानानं आणि भेदभावरहित जीवन जगण्याचा मार्ग दाखवून दिला आणि तो अधिकार मिळवून दिला। तर धर्मांतरणानं आनंददायी, सुखकारी आणि कल्याणकारी जीवन जगण्याचा मार्ग नागरिकांना दाखवून दिला। त्यांच्या या क्रांतीबद्दल त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांनी घडवून आणलेल्या या क्रांतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरिक नमन करण्यासाठी त्यांना येत असतात। नागपूरच्या दीक्षाभूमीसह संविधान चौक येथेही अनेक नागरिक, भारतीय नागरिक म्हणून ते त्यांना नमन करण्यासाठी येत असतात। याच कडीत आपण नागपूरच्या संविधान चौक येथे पोहोचलो आहोत आणि जाणून घेऊया इथल्या अनुयायांकडून की काय म्हणून ते येथे त्यांना नमन करण्यासाठी आले आहेत, त्यांची काय भावना आहे। 66वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे। आपण संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेबांना नमन करण्यासाठी आल्यात। काय ऊर्जा तुम्हाला घेऊन इथे आली आहे? 66 नाही, बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं त्याच वर्षी मी जेव्हा गर्भात होतो त्याच वर्षी मला ऊर्जा मिळालेली आहे। मी आता 64 वर्षीय आहो। मी MA इंग्लिश लिटरेचर आहो। ही सगळी जी ऊर्जा आहे ना, बाबासाहेबांनी त्याच काळात माझ्या आईच्या गर्भात दिली आणि गर्भात जो अभिमन्यू निर्माण झाला होता त्यांना नाकारलेला आहे। मी गर्भातला अभिमन्यू आज आहो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीबद्दल काय सांगाल? बाबासाहेबांची धम्मक्रांती संपूर्ण या देशातल्या जाती धर्मातल्या लोकांना जर रुजली असती पूर्णतः, ह्या देशातून सोन्याचा धूर निघाला असता। ती क्रांतीची मुळं कुठंतरी जातीवाद्यांनी दडपून ठेवली होती, लपून ठेवली होती। बाबासाहेबाचे जे बुद्धिमत्तेचे बीज आहे ना, त्यांच्या मुलाच्या अंगी असे अंकुरत आहे, बहरत आहे। त्यामुळे धम्मक्रांती संपूर्ण भारतात पूर्णत्वास जाईल असं माझे विचार आहे। धम्मचक्राची गती जी आहे ती गतिमान करण्यासाठी तुमच्या मते एक अनुयायी म्हणून तुमचं काय कर्तव्य असणार? माझं कर्तव्य ते 22 प्रतिज्ञा त्या बाबासाहेबांनी दिलेली आहे। इट शुड बी ओबेड व्हेरी ॲक्युरेटली आणि त्या प्रतिज्ञेचं सार्वजनिक वाचन व्हायला पाहिजे, सार्वजनिक प्रतिज्ञा म्हणाले पाहिजे। पण आता आपल्या खाजगीत म्हणतो ही चांगली गोष्ट आहे। या माध्यमातून धम्मचक्राची गती गतिमान होईल असं तुम्हाला वाटतं? पूर्णच होईल गतिमान। बुद्धाचा विचारच आहे, जग क्षणाक्षणाला परिवर्तनशील आहे। हे या देशामध्ये कधी ना कधी फार मोठी धम्मक्रांती होईल। ते चाक जे आहे ना, ते आता आजपासूनच गतिमान झालेलं आहे। 66व्या वर्ष जे 66वा आपला धम्मचक्र आहे ना, पहिल्या वर्षापासूनच ते गतिमान होत चाललेलं आहे। कुठं गती थांबलेली नाही आहे। लोकांना वाटते पण मला माझ्या डोळ्यानं ऑब्झर्व विथ माय नेकेड आईज, ती गती थांबलेलीच नाही आहे। ती गती खूपच जोरदारपणे चाललेली आहे। धम्म प्रवर्तन दिनाच्या या पावन दिवसावर आज आपल्यासोबत आहेत पूज्य भंतेकडून जाणून घेऊया। भंते, नेमकी धम्मदीक्षा म्हणजे काय, याची संकल्पना काय आहे? ॲक्च्युली आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्या चॅनलला 66व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या आणि धम्मक्रांतीच्या दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। आपण विचारलं की हे धम्मदीक्षा हे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 19 ते 35ला येवलेच्या सभेमध्ये म्हटलेलं आहे की मी हिंदू धर्मात जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हतं आणि नाही, पण मी हिंदू होऊन मरणार नाही। 1935 आणि 56 किती वर्ष झाले? 21 वर्षाच्या 21 वर्षाच्या कालखंडात तब्बल 21 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतर जाती धर्माचा अभ्यास केला, परंतु त्या धर्मामध्ये मानवता दिसून आली नाही, समता दिसून आली नाही, त्या धर्मामध्ये न्याय दिसून आलेला नाही। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या असंख्य लाखो लोकांना, 5 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली। याला म्हणतात धम्मदीक्षा सोहळा। म्हणजे धम्मामध्ये प्रवेश करणे, धम्माला गतिमान करणे। ज्या 2.5 वर्षा अगोदर तथागत बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर पहिल्यांदा सारनाथ या ठिकाणी 5 प्रवचकांना धम्माचा उपदेश देऊन पहिल्यांदा धम्मचक्र परिवर्तन केलं आणि सांगितलं की बहुजन हिताय बहुजन सुखाय। हा जो धम्म आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय,
या धम्मामध्ये प्रत्येक माणसाला सुख मिळालं पाहिजे, प्रत्येक माणसांना आनंद मिळाला पाहिजे, प्रत्येक माणूस आनंदाने जगला पाहिजे, प्रत्येक माणूस भयभीत जीवन न जगता आनंदाने भयभीत वातावरणामध्ये, या देशामध्ये आता कसं चालू आहे, भयभीत वातावरण चालू आहे. माणूस हा सुरक्षित नाही. माणसामध्ये नफरत निर्माण झालेली आहे. माणसामध्ये लढाई निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि म्हणून आज या काळामध्ये बौद्ध धम्माची गरज आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला जी धम्मक्रांती केली, त्या धम्मक्रांतीच्या दिनानिमित्त संविधान चौकामध्ये असंख्य लोक भारतातल्याच नव्हे तर देशविदेशातून, भारतातल्या विविध राज्यातून लोक श्रद्धासुमन अर्पण करण्याला येतात. पण ते एक प्रश्न असा आहे की सध्याचं जे धम्मचक्राचं गतिमान करण्याची क्रिया आहे ती थांबलेली आहे का, किंवा थोडी स्लो झाली म्हणता येईल, असं झालेलं आहे का? आणि याला जर गतिमान करायचं असेल तर भिक्खूची आणखी काय जबाबदारी वाढलेली आहे, भिक्खूची भूमिका काय वाढली आहे, सोबतच आपल्या उपासकांची काय भूमिका वाढलेली आहे? तुझ्या प्रश्नामध्ये बहुत सारे प्रश्न निर्माण झालेले आहे. ॲक्च्युली खूप चांगलं मला आभार आहे की तू चांगल्या प्रकारे अँकरिंग करू शकते. धम्माची गती वाढलेली आहे हे तुम्हाला माहिती आहे. आज 22 प्रतिज्ञा दिल्लीमध्ये का राजेंद्र पाल गौतम यांनी घेतले आहे. विरोध होत आहे दिल्लीमध्ये. याचाच अर्थ असा आहे की धम्माचं चक्र गतिमान होत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायांनी भक्त न बनण्यापेक्षा अनुयायी बनलं पाहिजे. मी काय शब्द वापरला? भक्त न बनता अनुयायी वापरला पाहिजे की बाबासाहेबांचं कार्य पुढे नेण्यासाठी आपण पुढे आलो पाहिजे. हे वाजा गाजा नाच गाणे याच्यातून बाबासाहेबांचं काही साध्य होणार नाही. बाबासाहेबांनी मूलभूत अधिकार संविधानात दिलेले आहेत. त्या संविधानाच्या दायऱ्यामध्ये राहून संविधानाला कसा अधिकार घेता येईल त्याची अंमलबजावणी भारतीय बुद्धांनी केली पाहिजे. प्रश्न आपला पुन्हा उत्पन्न होते भिक्खू संघाचा. त्यासाठीच डिसेंबर महिन्यामध्ये संभवतः डिसेंबर महिन्यामध्ये 3 दिवसाची संघयान संकल्प परिषद घेत आहे. भारतातल्या बाहेर आणि भारतातल्या विविध राज्यातून दीक्षाभूमीवर 10,000 भिक्षू बोलवण्याचा आमचा मानस आहे. त्या संघयान परिषदेमध्ये उपासकांचं आणि भिक्षूचं कम्युनिकेशन कसं होईल, एक दुसऱ्याला कसे समजून घेतील आणि येणाऱ्या पिढीला बौद्ध धम्माची प्रचाराची जबाबदारी भिक्खू कशा पद्धतीने करणार आणि त्यासाठी उपासक वर्ग कशा पद्धतीने सहकार्य करणार, यासाठी 3 दिवसाची ते आखणी होणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा विषय, त्याचबरोबर जे आपण बोलले की धर्मांतराला बंदी होत आहे. मला वाटते ज्या भूमीवर बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, धम्मक्रांती केली, जवळपास 8 महिन्यापासून दीक्षाभूमी त्या ऊर्जाभूमीवर धर्मांतराची बंदी आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मारक समितीला विचारा की बाबा ज्या भूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माला त्यागलं, बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांच्या धर्मांतराला 8 महिन्यापासून बंदी का करत आहे, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा समितीला. माझं असं मत आहे, मी एक बौद्ध धर्मगुरू या नात्यावर, ते ऊर्जाभूमी आहे, त्या ऊर्जाभूमीवर राज्यातून बऱ्याचशा राज्यातून येणारे जे काही लोक आहेत आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेणारे लोक आहेत, त्यांना बौद्ध धर्माची दीक्षा झाली पाहिजे, 22 प्रतिज्ञा दिल्या पाहिजे आणि 22 प्रतिज्ञा देऊन बौद्ध धर्माचे ग्रहण केलं पाहिजे. परंतु त्या दीक्षाभूमीवर हे बंदी होत आहे, हे मला समजून नाही राहिलं. हे कोडं का गुपित आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून काढावा. मला असं तर वाटत नाही की दीक्षाभूमी RSSच्या हातात गेलेली आहे, RSSच्या माध्यमातून चालते आहे, BJPचं बर्डन आहे आणि म्हणून समिती अशा प्रकारचं कदम उचलत आहे की बाबासाहेबांच्या धर्मांतराला रोखण्याचा प्रयत्न तर होत नाही. म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतर केलं तर धर्मांतर वाढत आहे. ठिकठिकाणी विविध राज्यात बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा घेऊन लोक धर्माची दीक्षा घेत आहेत. तर याला रोखण्यासाठी तर प्रयत्न होत नाही. आणि म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगेल की 66व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आणि धम्मक्रांती दिनाच्या निमित्ताने सर्वांनी आंबेडकर अनुयायी एकत्र होऊन बाबासाहेबाला स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करावा आणि जे काही दीक्षाभूमीवर धर्मांतराला लोक लावण्याची जे षडयंत्र चाललेलं आहे ते षडयंत्र हाणून पाडण्यासाठी वेळ आली तर लवकरात लवकर आम्ही आमरण उपोषण करू, समितीच्या विरुद्ध बोलू की स्मारक समिती आहे तिथे भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई अध्यक्ष आहेत, त्यांनाही तुम्ही चॅनलला जाऊन विचारा, माहिती करा की बाबा इथे या दीक्षाभूमीवर धर्मांतराची बंदी का घालण्यात येत आहे. मी एवढंच सांगेल की कुठे ना कुठे बाबासाहेबांच्या या धर्मांतराला गालबोट लावण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत, त्याला वेगवेगळ्या रंगाचे रूप देणार आहेत. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरलाच
बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि बौद्ध धर्माची दीक्षा दिली. तोच धम्मक्रांती दिवस आहे आणि त्या धम्मक्रांतीच्या दिवसाने आम्ही सर्व येऊन बाबासाहेबाला अभिवादन करतो, ऊर्जा घेतो आणि बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा अंगीकरून आचरण करण्याचा प्रयत्न करतो. भदंत हर्षबोधी. 66व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या संविधान चौकात आपल्यासोबत आहेत तन्हा नागपुरीजी. त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊया. माझा पहिला प्रश्न आपल्याला हा राहील की तुमच्या मांडणीतून एक असं सांगा की धम्मक्रांती म्हणजे नेमकं काय? बाबा साहब ने जो 22 प्रतिज्ञा है आज की तारीख में हमको दीक्षा भूमि पे लाखों भाविकों के सामने दी थी, भगवान बुद्ध के विचारों को सामने रखकर, तो उसमें धम्मपाद आते, धम्म के सारे यानी कहीं ना कहीं मानव जाति को एक कल्याणकारी जो भी उस पर दिए गए वचन है वो मुक्ताशय को अगर हम याद करें, वो समीक्षा को अगर हम उसकी पूरा करें, किसके जो बाबा साहब ने हमको उस दिन दिए थे, उसमें ही धम्म के बहुत से पाद ऐसे हैं कि उसको अगर पढ़े तो धम्मपाद होता है, धम्मक्रांति होती है. एक्चुअली हमारे लोगों को, लाखों लोगों को एक साथ में बुद्ध धर्म का दीक्षा देना ही धम्मक्रांति है. आज तक तो बड़े बड़े महापुरुष आए, जैन जी आए, बड़े बड़े यानी गजनी आए, बड़े बड़े लोगों ने लुटेरे आए, देश को चले गए बर्बाद करके, मगर हमारे समाज के अंदर में कोई एक महान क्रांतिकारी नेता अगर बाबा साहब है, अगर वो चाहते तो हमको और कोई समाज में ले जाके कहना कि विलीन कर सकते थे. उनके पास में बहुत ताकत थी, उनके पास में बड़े बड़े नेता लोग आके हमसे मिलो कर रहे थे, मगर बाबा साहब ने अगर भगवान बुद्ध के धर्म को आपके सामने रखा है, ये सबसे बड़ी धम्मक्रांति हुरी करके रखा हुआ है. आपल्या कविता प्रसिद्ध आहेत. धम्मदीक्षेवर एखादी कविता आपण काय कोणती सांगाल? नहीं, मैंने तो लिखा है मैडम जी के ये परिंदों की पाखें नमन कर रही है, परिंदों की पाखें नमन कर रही है, उम्मीदों की शाखें नमन कर रही है. आज दीक्षा भूमि पे बाबा साहब के चरणों में तन्हा, आज दीक्षा भूमि पे बाबा साहब के चरणों में तन्हा धम्म क्रांति की आंखें नमन कर रही है. बाबा साहब के चरणों में आज धम्म क्रांति की आंखें नमन कर रही है. और मैंने लिखा था कि तड़पते हुए सूर्य का तेज देना बाबा, जो 22 प्रतिज्ञा है कि तड़पते हुए सूर्य का तेज देना बाबा, दलितों को जीवन की सेज देना बाबा, और मानव जाति को शांति का पैगाम देने घर घर में बुद्धों को भेज देना बाबा, घर घर में बुद्धों को भेज देना बाबा. और नदियों के पावन धारा सा, और नदियों के पावन धारा सा तू शुद्ध बन के देख, मैं अंगुलीमाल बना हूँ तू बुद्ध बन के देख, मैं अंगुलीमाल बना हूँ तू बुद्ध बन के देख. और गौतम नानक गांधी के अरमान याद रखना, गौतम नानक गांधी के अरमान याद रखना, शहीदों के इनकलाबी बलिदान याद रखना, और गुनाह करने से पहले ये गुनहगार बंदे डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का संविधान याद रखना, डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का संविधान याद रखना. आज 66वां धम्मचक्र प्रवर्तन दिन पूरा देश हमारे बाबा साहब के चरणों में मना रहा है, भगवान बुद्ध के उसूलों पे कहीं ना कहीं आचरण में मना रहा है, उनके कर्मठता के सील त्याग में मना रहा है. तो मैं पूरे मानव जाति को कहता हूँ कि ज़िंदगी बार बार नहीं मिलती, पुकारने से 1000 बार नहीं मिलती, मगर बाबा साहब की ज़िंदगी को अगर जो समझौता कर ले तो बुद्ध के इकरार को मानने को लगता है, बुद्ध के इकरार को मानने को लगता है. हम और आप जो भी है, आज बाबा साहब ने हमारे लिए कुछ ऐसा मैदान ज़िंदगी का छोड़ा है करके हमको वहाँ पे घूमने का मौका मिल रहा है, कुछ ऐसे किनारे समंदर के विचारों के छोड़े हैं वहाँ पे हमको पढ़ने को मिलता है. वरना इन जातिवादी ताकतों ने, वरना इन बड़ी बड़ी ताकतों ने, पूंजीपतियों ने हमारे लिए कोई मैदान, कोई ऐसे किनारे नहीं छोड़े थे जहाँ पे हमको पाँव रखने की भी जगह हो, जहाँ पे हमको पानी पीने की भी सहूलत हो, जहाँ पे हमको चैन से सुकून से सोने की भी कोई रजा हो. ये सारी बातें हमारे को उन दौर में नहीं थी, जबकि हमारे माँ बाप ने ये त्रास दिया बाबा साहब के दौर के पहले झूली. जातिवाद के चटके झूले, संघर्ष से कहीं ना कहीं अंगारे पाँव पे झली है. ये सारी जो तकलीफ़ें उस दौर में उन लोगों ने उठाई जो बाबा साहब को दिखता था. हमने तो दीदी आपको क्या बताए, लोग के बड़े बड़े लोग बोलते हैं कि वो खाने के कुछ पतराले फेंकते थे, तो कुत्तों के साथ में आदमी भी कहीं ना कहीं हमारे उस दौर के छोटे मोटे मानव जाति वहाँ चाटने जाते थे. बाबा साहब ने एक प्रसंग ऐसा दिखा था करके बाबा साहब ने आज रोते हुए लिखा था कि मानव जाति के साथ में ऐसा अन्याय होता है. आज हम अपने ही समाज के अंदर में अगर पढ़ लिख ले तो कहीं ना कहीं हमारे समाज के विचारों को आगे ले जाने का अगर काम करे तो मादा कहीं दिखता नहीं है, मगर वो कांग्रेस वाले कुछ बोलते हैं, बीजेपी वाले कुछ बोलते हैं, राजनीतिक स्तर पे नहीं जाऊंगा तो विचारों को कहना कि तारतम्य बिगाड़ देते हैं. इसलिए तन्हा नागपुरी आपके 24 के माध्यम से, महाराष्ट्र 24 के माध्यम से आज इतना ही कहेंगे कि ज़िंदगी के सुकून को आयाम देते चल, ज़िंदगी के सुकून को आयाम देते चल, बाबा साहब के विचारों को संग्राम देते चल. ऐसी शम्म जला के ज़माने में धम्म क्रांति फैल जाए, ऐसी शम्म जला के ज़माने में धम्म क्रांति फैल जाए. बस बाबा साहब का, भगवान बुद्ध का लबों पे नाम लेते चल, देते चल, नाम देते चल, नाम देते चल. इतना ही बोलते हुए मैं तन्हा नागपुरी आपके चैनल के माध्यम से यहीं पे विराम देता हूँ.
और से चाहता हूँ कि बाबा साहब की जय बोलो, भगवान बुद्ध की जय बोलो। धन्यवाद। जय भीम, जय भारत। ये थे तन्हा नागपुरी जी, जिस औरे को लेकर वो प्रसिद्ध है, शायरी, कविता, गज़ल, इस माध्यम से उन्होंने बता दिया है कि धम्म दीक्षा क्या है, धम्म क्रांति क्या है और बाबा साहब का कार्य क्या है। महाराष्ट्र टीवी 24 के लिए कैमरा पर्सन अविनाश तोतड़े के साथ आंचल लोखंडे, नागपुर। इस फेस्टिवल में आप करना चाहते हैं कम से कम दाम में शॉपिंग और बनाना चाहते हैं अपने घर को नए फर्नीचर से और भी ज्यादा खूबसूरत, तो आज ही आए अजय इलेक्ट्रॉनिक्स मोबाइल्स एंड फर्नीचर में, जहां आपको मिलेगा एलईडी के साथ एक होम थिएटर फ्री, वॉशिंग मशीन खरीदी पर आयरन फ्री, फ्रिज खरीदी पर मिक्सर फ्री, तो वहीं मोबाइल के साथ मिलेंगे वायरलेस हेडफोन फ्री। इतना ही नहीं, इलेक्ट्रॉनिक्स से लेकर सोफा, बेड, अलमारी, सभी फर्नीचर पर मिलेगा धमाकेदार ऑफर, जहां आप कर सकते हैं सिर्फ 999 देकर खरीदी और हर खरीदी पर पाए एक स्पेशल ऑफर फ्री, 0% फाइनेंस, 0% डाउन पेमेंट, एक्सचेंज ऑफर भी उपलब्ध। तो अब देर किस बात की, आज ही आए अजय इलेक्ट्रॉनिक्स मोबाइल एंड फर्नीचर्स। हमारा पता तकबका लेआउट नियर शीला कॉम्प्लेक्स के पीछे, वाड़ी, नागपुर। संपर्क करें 9370307162 या कॉल करें 9325344160। तो भूल न जाना, अगर इस फेस्टिवल में आप करना चाहते हैं कम से कम दामों में शॉपिंग और बनाना चाहते हैं